दुसरंवालं जे मी रिसर्च करून आलो आहे आणि मला जे आवडलं आहे ते आहे हे विनिक्स. दुकानाचं नाव आहे बिलो झिरो बार्बेरिंग आणि मी चाललो आतमध्ये आता. नमस्कार मित्रांनो. तर हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण याच्यामध्ये 3 भाग आहेत आणि हा व्हिडिओ मी 3 अलग अलग दिवसांमध्ये रेकॉर्ड केला आहे. सिन्स मी थोडासा बिझी होऊन गेलो होतो त्यामुळे मी तिन्ही अलग अलग दिवसाची जी रेकॉर्डिंग आहे ती एकाच व्हिडिओमध्ये क्लब करून टाकतो आहे. तर टाईमलाईन थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते कारण की एअर प्युरिफायरचा व्हिडिओ मी खूप आधी रेकॉर्ड केला होता. त्याच्यानंतर मी निनाद आणि यांच्यासोबत गेलो होतो ऑन्टारिओ बीच पार्कला, ते सुद्धा आहे या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात शेवटी मी हेअरकट जी केली होती आत्ता ती 26 जूनला वगैरे केली आहे. तर ते सगळं टाईमलाईन मी दाखवलं आहे या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. तर जस्ट बेअर विथ मी. यावेळेस पूर्ण कंटिन्युअस एकाच दिवसाचा व्हिडिओ नाही करता आला मला, पण 3 अलग अलग दिवसाचे व्हिडिओ आहे. जस्ट तुम्हाला एक डिस्क्लेमर द्यायचं होतं पूर्ण व्हिडिओ पाहायच्या आधी. आणि तुम्ही बस आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. बघूया आपण आता की कसा होतो हा व्हिडिओ आणि पुढचे व्हिडिओ कसे आहेत. कालपासून एअर क्वालिटी इंडेक्स खूप 152 गेला आहे, अनहेल्दी गेला आहे रॉचेस्टरमध्ये. आणि परवापर्यंत तेच म्हणजे मंडेपर्यंत असंच राहणार आहे 152 जो अनहेल्दी आहे. कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त आहे यावेळेस एअरमध्ये. तर मी म्हटलं की बेस्ट हे राहील की आपण जाऊन आता एअर प्युरिफायर घेऊन येऊ कॉस्कोमधून. आणि मी म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवतो की एकदम जनरली इथं एअर क्वालिटी इंडेक्स असतो 40 ते 60च्या मधामध्ये रोज, आणि अचानक 152 गेला आहे. एअर क्वालिटीचा अलर्ट पण आला आहे. तुम्ही बघू शकता की 10:21 AM फ्रायडे जून 6 पासून सुरू झाला आहे. म्हणजे काल सकाळपासनं, काल संध्याकाळपासून मला जाणवायला लागलं आहे. आणि आज थोडा मला त्रास होतच होता. तर मी तेच म्हटलं की एकदा तुम्हाला सगळ्यांना दाखवून देऊ. तर पूर्ण एअर क्वालिटीचा जो मॅप आहे याच्यामध्ये पूर्ण हा जो एरिया एवढा इथं सगळीकडे एअर क्वालिटी इंडेक्स खूप खराब आहे आज. आणि मी पुण्यामध्ये पण राहायचो इंडियामध्ये, तेव्हा एअर क्वालिटी इंडेक्स ऑलमोस्ट 60 ते 80च्या मधात राहायचा. तर बस आता मी त्यामुळे चाललो आहे कॉस्को आणि मी तुम्हाला दाखवील की एअर प्युरिफायर मी कोणतं घेतो आहे, ते कसं काम करते. आणि मी घरी इन्स्टॉलेशनचा पूर्ण व्हिडिओ पण ॲड करणार आहे या आजच्या व्लॉगमध्ये. तर बघूयात आपण. तर वातावरण तर फार छान आहे आज, फक्त एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तोच हाय गेला आहे. तर बस आता मी निघालो आहे, गाडीकडे चाललो आहे आता आणि कॉस्कोला जाऊन मी एअर प्युरिफायर विकत घेणार आहे. तर मी आता पोचलो आहे जस्ट कॉस्कोला आणि हे त्यांचं टायर सेंटर आहे. तर हे आहे एंट्रन्स कॉस्कोचं आणि मी आता एक कार्ड घेणार आहे इथून. जस्ट आतमध्ये जाऊ. चला आतमध्ये जाऊ आता आपण. बसमध्ये इथं स्कॅन करावं लागेल माझं कार्ड आणि आत जाईल मी आता इथून. तर फायनली मला एअर प्युरिफायरचं सेक्शन मिळालं आहे. तर इथं हे एक ब्ल्यू प्युअर मिनी मॅक्स एअर प्युरिफायरचं 2चं पॅक आहे. एक ते आहे आणि दुसरंवालं जे मी रिसर्च करून आलो आहे आणि मला जे आवडलं आहे ते आहे हे विनिक्स कंपनीचं एअर प्युरिफायर. तर याच्यामध्ये ट्रू हिप्पा कॅप्चर्स 99.99% आणि हे 1800 स्क्वेअर फीटचं आहे. तर ऑलमोस्ट माझ्या पूर्ण अपार्टमेंटसाठी एक बस होईल आहे आणि याची किंमत आहे $130ची. तर बस आता मी हे घेणार आहे आणि घरी जाऊन इन्स्टॉल करून दाखवतो तुम्हाला की कसं काम करते आणि एअर क्वालिटी इंडेक्स किती चांगला करते ते बघूया आपण. नेक फॅन सापडला आहे आणि मला बरेच दिवस झाले नेक फॅन पाहिजे होता. मी जिमला जातो वगैरे भरपूर ठिकाणी जातो तेव्हा वापरायसाठी आहे मला की काहीतरी टेक आपण ट्राय केलं पाहिजे. तर मी तो $27 आहे, आज $8 ऑफ आहे त्याच्यावर. तर मी आज एक तो घेऊन चाललो आहे. त्याच्यामध्ये 2 नेक फॅन्स येतात $27मध्ये. तर चला आपण आता हे पण उचलतो आहे. तर आता दोन्हीही प्रॉडक्ट्स घेतले आपण आणि निघालो आहे मी आता चेकआउट काउंटरकडे. चेकआउट करेल आणि निघू. तर आलो आहे तर मी घरी आणि जस्ट आता मी याला ओपन करून सेटअप करणार आहे. तर पूर्ण सेटअप करून झाल्यानंतर तुम्हाला मी ते कसं वर्क करते त्याची फंक्शनॅलिटी दाखवतो. तर तसाच मी बॉक्स ओपन केला. सर्वात आधी त्याच्यावर आहे एक एक्स्ट्रा फिल्टर त्यांनी ठेवलेलं आणि मॅन्युअल कसं यूज करायचं ते फिल्टर त्याचं. तर मी हे साईडला ठेवून देतो आता आणि खाली ओपन करतो. तर फिल्टर आणि त्याच्यावरचा बॉक्स काढल्यानंतर हे ॲक्च्युअल मॅन्युअल आहे कसं यूज करायचं आहे त्याला. आणि याच्या आतमध्ये कसं फिल्टर आहे. आता हे ओपन करतो मी आणि असं हे फिल्टर आहे पूर्ण सील्ड आलेलं आहे.
तर मी जस्ट आता बाहेर काढतो या बॉक्समधून त्याला आणि सेटअप करतो. तर ओपन केल्यानंतर फिल्टर असं दिसतं आहे आणि हे त्याचं मॅन्युअल मी बाहेर काढलं आहे. तर वरून असे त्याला अलग अलग बटन्स दिलेले आहे. बेसिकली स्क्रीन टच आहे. तर मी दाखवतो तुम्हाला एक एक फंक्शनॅलिटी काय आहे त्या बटन्सची. अजून मी कनेक्ट नाही केलं आहे त्या केबलनी, मी तिथं कनेक्ट करणार आहे. आणि मी लिव्हिंग रूममध्येच सेटअप करतो आहे, कारण की मी मॅक्सिमम टाईम घरी लिव्हिंग रूममध्ये स्पेंड करतो टी व्ही बघत किंवा माझ्या कम्प्युटरच्या सेटअपच्या समोर. तर सर्वात आधी त्यांनी सांगितलं आहे की जे एअर प्युरिफायर आहे त्याला उलटं करा, उलट्या बाजूने ठेवा आणि त्याच्यानंतर हे असं पूर्ण फिरते. तर लेफ्ट साईडला फिरवून हे ओपन करा आणि यातून फिल्टरचं जे कवर आहे त्यांनी लावलेलं ते पहिले काढून घ्या आणि त्याच्यानंतर परत रिप्लेस करून द्या त्याला. तर बेसिकली हे नवीन असल्यामुळे हे सगळं फिल्टर्स वगैरे कवर केलेले आहे प्लास्टिकनी, ते काढून टाकायचे आणि परत फिक्स करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मगच सुरू करायचं आहे हे एअर प्युरिफायर. तर आता ते प्लास्टिक काढायसाठी सुद्धा आतून हा एक नॉब आहे, तो लेफ्ट साईडला स्पिन करून ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण बाहेर निघते. आणि बस आता मला ते प्लास्टिक काढायचं आहे आणि परत फिक्स करून द्यायचं आहे आणि मग आपण चालू करून बघूया. तर प्लास्टिक काढल्यानंतर ते फिल्टर पूर्ण असं दिसते आणि जस्ट मी आता त्याचे बाकी पार्ट्स फिक्स करून त्याला परत डिव्हाइसमध्ये ॲड करून देणार आहे. तर बस त्याच्यावरचं हे प्लास्टिक कवर मी ॲड केलं आहे आणि आता जस्ट मला हे उजव्या साईडला फिरवून फिक्स करून टाकायचं आहे आणि असं ते फिक्स झालं आहे. तर प्लग केल्यानंतर छान असा त्याचा आवाज आला आणि सुरू झालं आहे ते. आणि आता त्याचे जे वर लाईट्स आहे LED लाईट्स, ते इंडिकेट करतात की तुमच्या रूममध्ये जी एअर आहे त्याची क्वालिटी काय आहे. आणि आता तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल. आता ते जस्ट स्टार्टअप मोडमध्ये आहे. ते पहिले सगळं आता डिटेक्ट करेल सुरू होऊन की एअर क्वालिटी काय आहे तुमच्या रूमची. 30 to 50 सेकंडसाठी लीव्ह केलं, ते ऑटोमॅटिकली ऑटो मोडवर गेलं आणि त्यांनी डिटेक्ट केलं आहे की घराचं किती आहे आता सध्या एअर क्वालिटी इंडेक्स. आणि ते त्या रिंग थ्रू दाखवते आहे. त्या रिंगमध्ये जो लाईट लागतो त्याच्यानुसार आपल्याला कळतं की एअर क्वालिटी इंडेक्स हाय आहे की लो आहे. तर रेड रिंग जेव्हा येतं तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की हाय एअर क्वालिटी इंडेक्स आहे खूप. जर ऑरेंज आली तर थोडं कमी आहे, जर येलो आली तर मिड लेवल आहे, म्हणजे लो आहे, चांगला आहे. 10 ते 15 मिनटं सुरू ठेवल्यानंतर पूर्ण 1800 स्क्वेअर फीटचा जो पण एरिया आहे त्याला त्याच्या एअरला ते पूर्ण प्युरिफाय करेल आणि ती रिंगचा जो लाईट आहे तो रेडपासून खाली उतरत जाईल. तर बघूया आता. आणि मी जस्ट आता मॉनिटर करतो त्याला की किती वेळ लागतो आहे आणि मी टाईम स्टार्ट करतो आहे की किती वेळेमध्ये हे 1800 स्क्वेअर फीटचं पूर्ण घर एअर प्युरिफाय करते. तर इतकं छान आहे हा डिव्हाइस. एक्झॅक्टली 9 मिनिट 7 सेकंडमध्ये यांनी रेडवरून पूर्ण ब्ल्यूवर आला आहे तो लाईट आणि एअर क्वालिटी इंडेक्स एकदम चांगला करून दिला. आता अंडर 50 आला आहे एअर क्वालिटी इंडेक्स या घराचा. मी त्या ॲपवर चेक करू शकतो. तर असं होतं आहे पूर्ण डिव्हाइस सेटअप. आता आम्ही चाललोय ऑन्टारिओ बीच पार्क. ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की कसं आहे. इथून ऑलमोस्ट 20 मिनिटाचं ड्राईव्ह आहे रॉचेस्टरमधूनच. जवळच आहे एकदम. आणि त्या साईडला ऑन्टारिओच्या कॅनडा आहे. त्या पूर्ण काय हो नदी आहे या काय हो लेक, ऑन्टारिओ लेकच्या त्या साईडला कॅनडा आहे आणि या साईडला रॉचेस्टर आहे. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे कसं आहे. तर बघूया आपण. चला आता. तर आम्ही जस्ट पोचलो. आता सगळे लोक गाडी पार्क करतात आणि त्यानंतर त्या साईडला मागे पूर्ण एकदम लेक आहे. ते मी तुम्हाला दाखवतो आता सगळं. तर दोघेही जण उतरले आता. तर आपण जाऊया तिकडे आणि बघूया की किती छान निसर्गरम्य वातावरण आहे इकडे आणि काय आहे. तर आता हा पूर्ण वॉकवे आहे. खूप मागणं स्टार्ट होतो. असा पूर्ण वॉकवे तिकडेपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर असा तिकडे फार एंडपर्यंत होतं. तर भरपूर लोक इथे येऊन गाडी पार्क करतात आणि वॉक करतात संध्याकाळच्या वेळी. बरेच लोक सायकलिंग पण करतात आणि आम्ही चाललो आहे तिथं खाली त्या साईडला. तर तिथं मी दाखवणार तुम्हाला पूर्ण अशी हे लेक आहे पूर्ण असं ऑन्टारिओ लेक पूर्ण. तर आता आम्ही इथं आलो आणि मला जस्ट आता कळालं की हे सगळ्यात मोठं फ्रेश वॉटर लेक आहे.
जे की रॉचेस्टरच्या जवळ आहे, ऑन्टारियोच्या इथं. निनादने सांगितलं आत्ता जस्ट, आणि शिवम फॅक्ट चेक करतो आहे. तर जसं झालं तसं मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला दाखवतो काय मस्त व्ह्यू आहे हा. तर असं खूप छान निसर्गरम्य फ्रेश वॉटर लेक आहे. आणि निनाद इथं फोटोशूट करतोय आता आणि बरेचसे लोक आले तिकडे. खूप शांतता वाटते इथं पण. तर जसं की तुम्ही माझ्या मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये बघितलेलं असणार की माझे केस आणि दाढी खूप वाढलेले आहे. आणि मला तुम्हाला दाखवायचं आता की दाढी कटिंगचे इथं रेट किती आहे, कसे आहे इथले हेअर कटचे शॉप्स, ते सॅलॉन्स, ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि मी एवढ्या दिवसाची का कट नाही केली दाढी आणि केस का नाही कट केले, कारण की इथं अपॉइंटमेंट घ्यावं लागते. इंडियासारखं नाही की जाऊन तुम्ही बसून जा आणि लगेच ते हेअर कट आणि दाढी वगैरे करून देतील तुम्हाला. तर इथं तुम्हाला स्पेसिफिकली एक वेबसाईटवर जावं लागते त्यांच्या, जे पण अलग अलग बार्बर्स आहे त्यांच्या. तर मी एका स्पेसिफिक बार्बरकडे जातो आणि त्याचं नाव आहे क्रिस, जो माझी हेअर कट करतो. तर मी त्याची अपॉइंटमेंट घेतली आहे. मला त्याची अपॉइंटमेंट बुक करायसाठी ऑलमोस्ट मी त्याची अपॉइंटमेंट ॲक्च्युली आज आहे तारीख 26 जून आणि मी त्याची अपॉइंटमेंट घेतली होती 1 महिन्याआधी. तर 27 मे वगैरे 27-28 मेला, तेव्हा कुठे मला ती 26 जूनची अपॉइंटमेंट मिळाली. पण अगेन त्याच्यामध्ये फॅक्टर्स होते की मला ऑफिसनंतरच अपॉइंटमेंट पाहिजे होती. वीकेंड्स तो फुल असतो नेहमी, तर वीकेंड्सला तर मला खूप अवघड आहे त्याच्याकडे अपॉइंटमेंट मिळणं. तर त्यामुळे मला आफ्टर ऑफिस अपॉइंटमेंट पाहिजे होती. आणि फायनली मला आज 26 जून आहे आज. मी जस्ट ऑफिसवरनं आलो आता परत आणि 6 वाजताची माझी अपॉइंटमेंट आहे. आता वाजले 5:15. तर मी चाललो आहे आता तिथंच हेअर कटसाठी. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवील की इथले बार्बर शॉप्स कसे असतात आणि त्याच्यानंतर किती लागत आहेत मला हेअर कट आणि दाढीचे टोटल पैसे, आणि मी इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करून ते पण सांगेल. तर चला मग आता आपण जाऊया बार्बरकडे. तर मी पोचलो आहे बार्बर शॉपला. तर मी आता तुम्हाला दाखवतो उतरून इथं कसं असते दुकान वगैरे. तर आपण बघूया लगेच, थांबा आता. तर मी चाललो आता तिथं आतमध्ये आणि ते लाईट्स दिसत आहे तुम्हाला, ओपन आहे ते असे लुकता. तर याच्या दुकानाचं नाव आहे बिलो झिरो बार्बरिंग आणि मी चाललो आतमध्ये आता. तर असं हे पूर्ण बार्बरचं दुकान आहे इथलं, हेअर कट आणि याचं. आणि माझी हेअरकट तिकडचा व्यक्ती करणार आहे, त्याचं नाव क्रिस आहे. आणि हा यांचा मेन्यू आहे. तर फक्त दाढी करायची असेल तर $20, हेड शेव करायचं असेल तर $30, हेअरकट करायचं असेल तर $30, स्किन फेड करायचं असेल तर $35 आणि हेअरकट आणि बियर्ड करायचं असेल तर $40. तर मी हेअरकट आणि बियर्ड करणार आहे, तर $40 देणार आहे मी. तर फायनली हेअरकट झाली आहे माझी. त्यांनी दाढी पण व्यवस्थित सेट करून दिली आणि केस पण नीट ट्रिम करून दिले साईडनी. छान झाली असं मला वाटतंय. पण तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला माझी हेअरकट. आणि चला आता मी इथंच बंद करतो व्हिडिओ. थँक्यू.